आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमच्यासोबत आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही। एक धीर त्याच्या वहिनीला शब्द देतो, कारण त्याच्या भावाचा मृत्यू झालेला असतो। भावाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व काही जबाबदारी धीरावर पडतं आणि घरातील कर्ता पुरुष म्हणून तो घरातील सर्व कामे करू लागतो। वहिनी देखील प्रत्येक काम धीराला सांगते। घरात पहिल्या भावापासून एक मुलगी झालेली असते, तिच्याही भविष्याची चिंता धीरच करतो आणि प्रत्येक ठिकाणी धीराचा सहभाग येतो। जसा जसा काळ पुढे जाऊ लागला त्यावेळी धीराच्या लग्नाचा विषय तर सुरू झालेला होता, पण त्याला काही मुलगी मिळत नव्हती। त्यामुळे त्याच्या डोक्यात आता लग्न करायचं नको, वहिनी आणि मुलीची सेवा करून आपलं आयुष्य त्यांच्यासाठीच घालवायचं असा विचार तो करतो। मनातून तर तो सर्वांची सेवा करण्यात गुंतलेला असतो, तरी घरात असलेली भाऊजाई त्याच्या संपर्कात येऊ लागली आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की आपण तर लग्न करण्यासाठी मुलगी शोधत आहोत, मुलगी आपल्याला मिळत नाही आणि घरात जर पुन्हा नवीन नवरी आली तर घरातील खर्चही वाढायला सुरुवात होईल। त्यामुळे त्याच्या मनात जे काही विचार येतो आणि सुरू होतो तेच विचार वहिनीच्याही मनात येत असतील असं त्याला वाटतं आणि त्यानुसार त्याचं घरातच वहिनीवर नजर फिरवायला सुरुवात होते। सुरुवातीला तुमच्या प्रत्येक अडचणीचा सामना मी करतो असं म्हणणारा धीरच आता वहिनीच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली होती। ज्या पद्धतीनं वहिनीचं वय होतं ते वय अवघे 32 वर्षाचं होतं। त्यांचं लग्न झाल्यानंतर 5 वर्षातच पतीचा मृत्यू झालेला होता। पुढील आयुष्य कसं जगायचं, कसं घालवायचं असे विचार त्यांच्या डोक्यात होते। पण पहिल्या पतीची निशाणी मुलगी होती, तीच आता त्या वहिनीच्या आयुष्यातील ध्येय होतं। मुलीला मोठं करायचं, तिला शिक्षण द्यायचं, पण असे करत असतानाच त्यांचंही मन धीराच्या नजरेकडे वळायला सुरुवात झाली। वहिनीसाठी आधार पाहिजे होता, वहिनीला भेटण्याची आतुरता लागली होती आणि योगायोग पहा असा आला की उर्वरित आयुष्याचा साथीदार नाही, पण प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी वहिनीने धीराला जवळ केला। ज्याची धीर आतुरतेने वाट पाहत होता तेच आता त्याच्या आयुष्यात आलं होतं। धीर आणि वहिनीच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती। दोघांचं प्रेम झालं होतं म्हणजे पुढचं कार्य देखील त्यामध्ये उरकण्यात आलं होतं। वहिनी मात्र एवढंही विसरली होती की आपल्या आयुष्यात पहिल्या पतीपासून मुलगी झालेली आहे, ती देखील आता वयात येऊ लागली आहे, तिलाही या सर्व गोष्टीची माहिती होईल। पण प्रेमात अडकलेल्या वहिनीनं मागं काही पाहिलं नाही। मनसोक्त सर्व प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं, मनसोक्त दोघेही वागत होते। आता धीराला आशा लागली होती की हे लपून छपून करायला नको, कारण सर्व समाजामध्ये यामुळं आपली बदनामी होईल। त्यामुळे धीर, वहिनी आणि मुलगी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले। तेथे गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचा मुक्काम झाला आणि पहाटेच्या सुमारास धीराच्या मनात होतं तेच त्याला करायचं होतं, मात्र वहिनी नकार देत होती। त्यामुळे धीराने ज्या ठिकाणी वहिनी झोपली होती तेथे गेला। तिच्या बाजूला मुलगी झोपलेली होती, तिला थोडं बाजूला केलं आणि वहिनीवर तुटून पडला। तेवढ्यात मुलगी जागी झाली आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली। तेवढ्यात पाहुणे मंडळी जागी झाली, गोंधळ उडाला, म्हणून धीराने तिथूनच मोटरसायकलवर पलायन केलं। पाहुण्याच्या घरी धीराने केलेल्या कारनाम्यामुळे वहिनीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यानंतर उघड झालं धीर आणि वहिनीच्या नात्यातील काळीकुट्ट नातं। ज्या नात्याला आई समान मानलं जातं तेच नातं एका भयंकर स्वरूपात समाजासमोर आलं होतं। सर्व काही सुरळीत सुरू असताना धीराने कशामुळं वहिनीला संपवलं असेल तेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। भंडारा जिल्ह्यात लाखानांदूर तालुक्यात भागडी नावाचं गाव आहे। या गावात माधुरी तुळशीदास अंबादे वय वर्ष 32 राहणार ब्रह्मपुरी, तिची 8 वर्षाची मुलगी आणि धीर गौरव अंबादे हे पालांदूर येथील लग्नासाठी गेले होते। रात्री गावाकडे जाण्यासाठी खूप उशीर झाला, त्यामुळे त्यांनी भांगडी गावामध्ये त्यांचे पाहुणे नाजुका गणवीर हे राहतात, त्यामुळं त्या सर्वांनी याच ठिकाणी मुक्कामी थांबायचं ठरवलं आणि त्यानुसार पाहुण्यांनी सर्वांची सोय एका रूममध्ये केली। त्यापूर्वी सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि सर्वजण झोपण्यासाठी रूममध्ये गेले। रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास माधुरी यांच्या मुलीचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला आणि याच आवाजामुळे नाजुका गणवीर यांना जाग आली। त्यांनी बाहेर येऊन पाहिलं
तर दीर सौरव अंबादे हा अत्यंत घाईघाईने दुचाकीवरून पळून जात असताना त्यांना दिसला आणि पहाटेच्या सुमारास काय झालं म्हणून नाजुका यांच्या काहीच लक्षात येत नव्हतं. जेव्हा नाजुका यांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि गौरव याने तिचं पाय स्कार्फने बांधलेले आणि धारदार शस्त्राने तिला त्याच ठिकाणी संपवलं होतं. असं दृश्य समोर ती मुलगी त्या नाजुका यांना सांगत होती. नाजुका यांनी या घटनेचं गांभीर्य तात्काळ लाखनांदूर पोलिसांना सांगितलं. माहिती मिळताच लाखनांदूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि पंचनामा केला. त्याचवेळी मुलीनं ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्यानुसार हे सर्व कटकारस्थान माधुरीच्या दिरानेच म्हणजे गौरवनंच केल्याचं समोर आलं होतं. आता पोलिसांनी नाजुका यांना काही वाद झाले होते का याविषयी माहिती विचारली, पण सर्व काही रात्री आनंदात होतं असं नाजुका यांनी पोलिसांना सांगितलं. मग गौरव याने त्याच्याच वहिनीला का संपवलं याचाच प्रश्न आता पोलिसांना पडला होता. त्यानुसार पोलिसांनी गौरव याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा गौरव हा इतर कोठेही पळून जाणार नाही याची खात्री पोलिसांना होती. त्यामुळं तो गावातच असणार म्हणून पोलीस पथक हे ब्रह्मपुरी गावात पोहोचलं आणि अवघ्या 12 तासाच्या आत आरोपी गौरव अंबादे याला ब्रह्मपुरी येथून अटक केली. मात्र हे वहिनीच्या नात्यात एवढा क्रूरपणा का आला याची ज्या पद्धतीने प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामध्ये गौरव याच्या भावाचा 5 वर्षापूर्वी मृत्यू झालेला होता आणि मृत्यू झाल्यानंतर भावाला एक मुलगी देखील होती आणि माधुरी पत्नी हे सर्वजण एकाच घरात राहत होते. गौरव याचं लग्न झालेलं नव्हतं त्यामुळे त्याला लग्न करायचं होतं. मात्र भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर घरातील संपूर्ण जिम्मेदारी पडली होती. घरात वहिनी होती, भावाची मुलगी होती. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत म्हणून गौरव हा प्रयत्न करत होता. काही काळ निघून गेल्यानंतर माधुरी आणि गौरव यांच्यामध्ये जवळीकता वाढायला सुरुवात झाली होती. दोघांमध्ये वाढत असलेली जवळीकता आता प्रेमात बदलून गेली होती. मात्र दोघांमध्ये जे काही प्रेमाच्या आडून सुरू झालं होतं ते इतरांना काही कळत नव्हतं. त्यामुळे होतं की गौरव याने आता लग्न करू नये, आम्हाला हातभार लावावा असं तिला वाटत होतं. त्यानुसार गौरव याने देखील लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाकला आणि माधुरीबरोबर प्रेमाच्या आडून सर्व काही तो करू लागला. जे काही दोघांमध्ये सुरू होतं त्याविषयी आज ना उद्या सर्व काही उघड झाल्यानंतर समाजामध्ये बदनामी होईल. त्यामुळं लोक आपल्याला नावं ठेवतील आणि यातून पुढं भयंकर संकट येऊ शकतात. मग सध्या मुलगी लहान आहे त्यामुळं तिच्याही काही गोष्टी कानावर पडत नाहीत. ती जेव्हा मोठी होईल त्यावेळेस तिला देखील घरात जे काही चालू आहे ते सर्व काही दिसल आणि नातंच संपुष्टात येईल. त्यापेक्षा सध्या समाजामध्ये दीर आणि वहिनी लग्न करतानाचे अनेक प्रसंग समोर येत होते. त्यामुळं गौरव याला वाटत होतं की माधुरीनं त्याच्याबरोबर अधिकृत लग्न करावं. यासाठी तो माधुरीकडे तगादा लावत होता. मात्र माधुरीला हे मान्य नव्हतं. जे काही 4 भिंतीच्या आड सुरू होतं हे असंच सुरू राहू दे असं तिला वाटत होतं. जर लग्न झालं तर समाजामध्ये सर्वांच्या तोंडाला तोंड देता येणार नाही असं माधुरीला वाटत होतं. त्यामुळे तिने गौरवबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिला आणि आतापर्यंत सर्व काही सुरळीत असणारं नातं इथेच बिनसलं. मन भरत नव्हतं. त्याला हक्काचं सर्व काही पाहिजे होतं. त्यामुळं गेल्या काही महिन्यापासून त्याने माधुरीवर दबाव टाकायला सुरुवात केली होती. त्यामुळं दोघांमध्ये वाढत असलेला तणाव प्रत्येक दिवस जास्तच वाढत होता. आज ना उद्या माधुरी ही आपलं म्हणणं ऐकल याची गौरव याला खात्री होती, अपेक्षा होती. त्यामुळं तो माधुरीची वाट पाहत होता आणि ही वाट पाहत असतानाच भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पाहुण्याकडं लग्न होतं. त्यामुळं माधुरी आणि गौरव हे मोटरसायकलवर त्या ठिकाणी गेले. 26 एप्रिल रोजी ते लग्न पार पडलं होतं आणि परत येत असताना त्यांना उशीर झाला. त्यामुळं लाखानंदूर तालुक्यातील भागडी गावात पाहुण्याकडं त्यानं मुक्काम करायचं ठरवलं. ताजे लग्न उरकून आलेल्या गौरवला मात्र आता दम निघत नव्हता. त्याला वाटत होतं की माधुरीने त्याच्या बोलण्याचा विचार करावा, पण माधुरीनं दुर्लक्ष केलं. संध्याकाळी सर्व पाहुण्यामध्ये जेवण झाल्यानंतर एका रूममध्ये माधुरी, तिची मुलगी आणि गौरव हे झोपी गेले आणि मध्यरात्रीच्या सुमारास गौरव उठला आणि माधुरीशी वाद घालू लागला. माधुरीने इथं तरी भांडण करू नको असं त्याला समजावून सांगितलं. मात्र गौरव काही शांत बसण्याचा विचार करत नव्हता.
हे सर्व सुरू असतानाच गौरव याच्या एवढंही लक्षात आलं होतं की माधुरी मला होकार देणारच नाही. त्यामुळं माधुरीचे त्याने हातपाय स्कार्फने बांधले, तोंडावर हात ठेवला आणि गळ्यावर वार करून त्याच ठिकाणी तिला संपवलं. त्याचवेळी तिची मुलगी जागी झाली आणि गौरवला पाहून ती मोठ्याने ओरडू लागली. गौरव याने घरातून त्याचवेळी बाहेर पडत मोटरसायकलवरून पलायन केलं. त्याचवेळी पाहुणे उठले आणि सर्व प्रकार लक्षात आला. नात्याने धीर असलेल्या गौरवने आपल्याच वहिनीला इतक्या क्रूर पद्धतीने संपवलं होतं. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत आणि त्याची कसून चौकशीसुद्धा करत आहेत. मात्र एका चिमुरडीच्या मुलीसमोरच तिच्या आईला संपवल्यानं या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आता दीर भावजाईचं नातं ज्या पद्धतीने समाजामध्ये रूढ झालेलं आहे, त्याचा पती मेल्यानंतर भावजाईही तिच्या दिराबरोबर लग्न करते, असे अनेक उदाहरणं आहेत. अगदी त्याच पद्धतीने गौरवलाही करावं वाटत होतं, परंतु त्याच्या वहिनीचा याला नकार होता. जर माधुरीने त्याला साथ दिली असती तर यदाकदाचित तिचा जीव वाचलाही असता. परंतु ज्या पद्धतीने त्याने संपवलं त्यामुळं आता त्याला व्हायची ती शिक्षा होईल. मात्र 8 वर्षाची मुलगी आता एकटी पडली आहे. तिच्या आयुष्यातील आई गेली, वडील गेले आणि दीरही आता जेलची हवा खायला गेला. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा कोणाला गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहनही द्यायचं नाही. परंतु समाजामध्ये या घडत असलेल्या घटनेला कुठेतरी आळा बसला पाहिजे, कुठेतरी लोकांनी समजून घेतलं पाहिजे. हाच उद्देश ही घटना सांगण्याच्या पाठीमागचा आहे. त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहा आणि पुढील घटनेसाठी पुन्हा नंतर भेटूया. तोपर्यंत नमस्कार.